नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत फणसाची बिना कांदा लसणाची भाजी। आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: एक पाव फणस, एक आल्याचा तुकडा, कसुरी मेथी, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, धने, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 1 चिमूट हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि खड्या मसाल्यात दगडी फूल, 1 तेजपान, दालचिनी, 1 मोठी इलायची, 2 ते 3 छोटी इलायची आणि 4-5-6 काळी मिरी। चला तर आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅसवर कढई गरम करून त्याच्यात थोडंसं 1 चमच तेल टाकून घेऊया। आपल्याला 1 तेजपान, दगडी फूल, 5-6 मिरी, 3 छोटी इलायची, 1 मोठी इलायची आणि 2 कलमे भाजून घेऊया। थोडंसं परतून याच्यातच आता आपल्याला 1 चमच जिरे ॲड करायचे, 2 चमच धने आणि 1 चमच पांढरे तीळ। सगळे मसाले आता आपण थोडेसे फ्राय होईपर्यंत गरम करून घेऊया, लालसर होईपर्यंत। आता आपला मसाला भाजून झालेला आहे। त्याच्यात हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण हा मसाला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता याच कढईमध्ये टोमॅटो थोडे गरम करून घेऊया, मऊ होईपर्यंत। त्याच्यात थोडंसं अर्धा चमच तेल टाकून घेऊया। जेणेकरून ते खाली लागणार नाही। आता आपले टोमॅटो थोडेसे अर्धवट पूर्णपणे झालेले नाही, याच्यावर थोडंसं 4 ते 5 सेकंद झाकण ठेवून आपले 5 ते 10 सेकंद झालेले आहेत। तर बघूया आपले टमाटर सॉफ्ट झाले की नाही। आपले टमाटर सॉफ्ट झालेले आहेत, त्याला आपण काढून घेऊया। आता आपण एका प्लेटमध्ये आपले टोमॅटो थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहेत। आता आपण टोमॅटो आणि मसाला थंड होईपर्यंत हे फणसाला तळून घेऊया। कढईमध्ये 2 चमच तेल टाकून गरम होऊ देऊया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपलं फणस तळून घेऊया। थोडंसं 5 मिनिटं फ्राय करून घेऊया। गॅसची फ्लेम कमी लो करायची आहे। लो ते मीडियम फ्लेमवर आपला फणसाला आपण चांगलं फ्राय करून घेऊ। थोडासा रंग येईपर्यंत। आता आपल्या फणस फ्राय झालेला आहे, त्याला एका भांड्यात काढून घेऊया। आपला फणस आता चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे, बघू शकता। त्याला लाल कलर आलेला आहे, ब्राऊन कलर। आपला मसाला आणि टमाटर दोन्ही पण थंड झालेले आहेत। आपण याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बघू शकता तुम्ही, आपला मसाला आणि टोमॅटो काढून झालेला आहे। आता आपण गॅस चालू करून टाकून घेऊया। 2 ते 3 चम्मच तेल आपल्या आवडीनुसार, तुम्ही कमी खात असाल तर कमी टाका।
आपलं तेल गरम होईपर्यंत थांबूया. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करून घेऊया. याच्यात आपण आता 2 हिरवी मिरची, थोडासा हिंग आणि आलं घालून घेऊ. आलं जरासं लालसर झालं की त्याच्यात आपण काढलेला मसाला आणि गरम मसाला, लाल तिखट, हळद घालून मिक्स करून घ्या. आपण सगळे मसाले मिक्स झालेले आहेत. त्याच्यात आपण काढलेले टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून मसाला चांगला शिजू द्या. मसाला चांगला थोडासा 2 ते 3 मिनिटं शिजेपर्यंत भाजीत पाणी घालायसाठी थोडं पाणी गरम करून घेऊयात. आता आपण एका भांड्यात भाजीसाठी पाणी गरम ठेवलेलं आहे. तोपर्यंत मसाला बघूया. मसाल्यात थोडंसं 2 चमच पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यामुळे मसाला छान शिजतो. आणि मसाल्यात तेल सुटेपर्यंत शिजू देऊया. आपल्या मसाल्याने आता तेल सोडलेले आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. याच्यात आता आपण थोडीशी कसुरी मेथी, 1 चमच कसुरी मेथी घालणार आहोत. मीठ 1 चमच मीठ, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आणि आता थोडं मिक्स करून याच्यात आपले फणस घालूया. फणस चांगल्या प्रकारे मसाल्याला मिक्स करून घेऊया. मसाल्यात आपला फणस आता चांगला मिक्स झालेला आहे. याच्यात आपण आता पाणी ऍड करूया. आपण गरम केलेलं पाणी. आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याला शिजायसाठी 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवून ये मीडियम फ्लेमवर. चला तर बघूया आपल्या फणसाची भाजी तयार झाली की नाही, फणस शिजलेला आहे की नाही. 5 ते 6 मिनिटं झालेली आहे आपले. फणसाची भाजी आता शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, आपलं फणस बारीक होत आहे. आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी एका भांड्यात एक भाजी काढून घेतलेली आहे. याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आपली बिना कांदा लसणाची फणसाची भाजी तयार झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा.